सर पण मग तुम्ही जसं बोललात की ते आर झोन होता, रेसिडेन्शियल झोन होता, मग पाडायची काय गरज होती? मित्रांनो, आपण जेव्हा एखादं घर बांधतो तर ते घर बांधताना आयुष्यातली बऱ्यापैकी कमाई आपण लावून देतो आणि जेव्हा ते घर तुटतं त्यानंतरची परिस्थिती काय असू शकते हे इंद्रायणी नदीपात्रातल्या एरियामध्ये ज्या लोकांनी घर बांधलं होतं, जर त्या पक्षाला कळतंय की माझं घरटं बांधताना मला हे बघणं गरजेचं आहे की मी ज्या जागेवर घरटं बांधतोय ती जागा सेफ आहे का, सिक्युअर आहे का, इथं कुठला हल्ला तर होणार नाही, माणसांना कळू नये का? बरोबर आहे सर. माणसाला तर कळलं पाहिजे ना की जर एखादा पक्षी एवढा विचार करू शकतो तर माणसाने हा विचार करायला नको का? की आम्ही आर झोन मधली प्रॉपर्टी घेतली होती, म्हणजे तो रेसिडेन्शियल झोन होता, ठीक आहे. म्हणजे तो जो एरिया होता सर तो रेसिडेन्शियल झोन होता. ओके. यांची घरं पाडली जात आहेत किंवा जी घरं पाडली गेली आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही आर झोन मधली प्रॉपर्टी घेतलेली आहे. ही जी आपली ह्या ज्या प्रॉपर्टीबद्दल आपण बोलतोय आत्ता, बरोबर, ठीक आहे, हा विषय आत्ताशी सुरू झाला आहे आणि मी तुमच्या पॉडकास्टमध्येच हे सांगतो की ही फक्त सुरुवात आहे म्हणायला हरकत नाही आहे. तर उद्या चलून हे फक्त नांदी ठरू नये की हे आत्ता 36 बंगले गेलेले आहेत, आता पुढे 360 बाकी आहेत, हे व्हायला नको आहे. होऊ शकतं सर, तसं वाटतं. 100% होऊ शकतंय. बाजारात गेल्यानंतर जर मला 1 डझन आंबे घ्यायचे तर मी त्याच्यात एखादा सडका असला तो बाजूला ठेवून देतो. बरोबर आहे. एवढी काळजी मी जर फळं घेताना घेतोय तर प्लॉट घेताना मी हे बघतो का की ते विकणाऱ्याकडे 100 प्लॉट आहेत, त्याला ते विकायचे ते, तो तुम्हाला चांगले पण विकेल, कुठले पण विकेल. आणि या रेड लाईनमध्ये पण जो रेड झोन असतो, म्हणजे ही जर रेड लाईन जर त्या प्रॉपर्टीवर असेल हां, तर तिथं जर कोणी कन्स्ट्रक्शन केलेलं असेल तर त्यांनी पण आज लक्षात ठेवावं की आज न उद्या नंबर लागणार आहे. या सगळ्या गोष्टी चेक करून जर आपण घेतलं तर असं कुठलंही अडचण कोणालाच येणार नाही. तर आपण हे पण बघितलं पाहिजे की आपल्या फ्लॅट सिस्टीमचं कम्प्लिशन सर्टिफिकेट आहे का, आपण ज्या फ्लॅटमध्ये राहतोय ओके, त्या फ्लॅटचं कम्प्लिशन झालेलं आहे का, हां, सँक्शन फ्लोअर एकूण किती आहे आणि माझं घर किती मजल्यावर आहे हे मला माहिती असलं पाहिजे. मला हे पण माहिती असलं पाहिजे की जिथं मी राहतोय त्या अपार्टमेंटचं किंवा फ्लॅटचं कन्व्हिन्स डीड झालेलं आहे का. कन्व्हिन्स डीड म्हणजे बिल्डरनी ती प्रॉपर्टी सोसायटीच्या किंवा फ्लॅट ओनर्सच्या हातात हँडओव्हर केली आहे का. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे ॲडव्होकेट प्रसन्न कुमार जोशी सर. सर नमस्ते. नमस्कार. मित्रांनो, आपण जेव्हा एखादं घर बांधतो तर ते घर बांधताना आयुष्यातली बऱ्यापैकी कमाई आपण लावून देतो आणि जेव्हा ते घर तुटतं त्यानंतरची परिस्थिती काय असू शकते हे इंद्रायणी नदीपात्रातल्या एरियामध्ये ज्या लोकांनी घर बांधलं होतं, 36 घरं तोडली गेलेली आहेत, त्यामागे कारण काय आणि जर ही गोष्ट तुमच्यासोबत नको व्हायला हवी, आज जिथे तुमचं घर आहे ते तुटायला नको हवं, किंवा तुम्ही एखादं घर बांधताना किंवा प्लॉट घेताना काय विचार करायला हवा, या सगळ्या गोष्टींवर आपल्याला सर पुढच्या 30 ते 35 मिनिटांमध्ये सविस्तर माहिती देणार आहे. का असं झालं सर? सगळ्यात पहिले तर तेच आहे की का इंद्रायणी नदीपात्रातले जे 36 घरं होते का त्याच्यावर बुलडोजर चाललं, का ते पडले गेले, याच्या मागचं कारण तरी मला सर पहिले तुमचं. सगळ्यात पहिल्यांदा आपण जेव्हा हा विचार करतोय की हे का झालं, त्याच्यामध्ये मी आधी आपल्या या पॉडकास्टच्या सुरुवातीला एक गोष्ट निश्चित क्लिअर करतो की झालेली घटना ही वाईट आहे. बरोबर. आपल्या पण संवेदना त्या लोकांबरोबर आहेत ज्यांची घरं जमीनदोस्त करण्यात आली किंवा आयुष्यभराची कमाई आहे आणि ती अचानकपणे एक बुलडोजर येतं आणि पाडून टाकतं. ही घटना घडली, ती निश्चितच दुःखदायक आहे, वाईट आहे. पण याचबरोबर आपण एक विचार केला पाहिजे की आपण माणूस म्हणून आत्तापर्यंत काय शिकलो आहे. काय होतं की आता पावसाळा अचानकपणे आलेला आहे, ठीक आहे, उन्हाळ्यामध्ये पावसाळा सुरू झाला आहे आणि आपण हा विचार करतोय की माणूस खूप प्रगत आहे, आपण खूप प्रगती केली आहे. पण जर आपण प्रगती केली आहे तर ती प्रगती किंवा ते जे नॉलेज आहे ते नॉलेज आपण एक्झॅक्टली वापरतोय का. आता तुला असं वाटेल की मी अचानकपणे वकील आहे, पॉडकास्टला आलो आहे आणि आपण या कुठल्या टॉपिकवर बोलायला लागलो. तर काय असतं की बरेच आपण जर घरं बघितले किंवा कन्स्ट्रक्शनच्या तुम्ही जाहिराती नेहमी बघत असतात, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये जेव्हा घर आपण बांधतो तेव्हा उदाहरण दिलं जातं पक्ष्यांचं की पक्षी काय करतात, तर पक्षी देखील वेगवेगळ्या ठिकाणची अगदी काडी गोळा करून घरटं उभं करतात. बरोबर, ठीक आहे. पण तुम्ही कधी हे नोटीस केलं आहे का की जेव्हा एखादा पक्षी एखादं घर बांधतो तेव्हा तो पक्षी आधी त्या झाडाच्या फांदीला जाऊन चेक करतो की या झाडावर घर बांधणं योग्य राहील का, ती फांदी मजबूत आहे का, ती फांदी तुटणार तर नाही,
या झाडावरून कोणी माझ्या घरट्यावर झडप तर घालणार नाही, इथं सेफ आहे ना. आणि या सगळ्या गोष्टी चेक केल्यानंतर त्या झाडावर किंवा अपार्टमेंटच्या एखाद्या खिडकीमध्ये किंवा एखाद्या पार्किंग लॉटमध्ये एखादा पक्षी घरटं बांधतो. जर त्या पक्ष्याला कळतंय की माझं घरटं बांधताना मला हे बघणं गरजेचं आहे की मी ज्या जागेवर घरटं बांधतोय ती जागा सेफ आहे का, सिक्युअर आहे का, इथं कुठला हल्ला तर होणार नाही, माणसांना कळू नये का हो? बरोबर आहे सर. माणसाला तर कळलं पाहिजे ना की जर एखादा पक्षी एवढा विचार करू शकतो तर माणसाने हा विचार करायला नको का की मी जर माझ्या आयुष्यभराची कमाई, दौलत, पुंजी सगळी लावून एखादं घर घेतोय, ज्या घरामध्ये मला माझ्या परिवारासह राहायचं आहे, तर ते घर विकत घेताना मी काय गोष्टी चेक केल्या पाहिजेत. माझ्यामध्ये मागं आपण या विषयावर बोललो पण आपण सर एक पॉडकास्ट केलाय, तुम्ही सांगितलंय की जर तुम्हाला पुण्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये कुठेही घर घ्यायचंय तर प्लॉट कसा घ्यावा किंवा काय गोष्टी चेक कराव्या हे तुम्ही ऑलरेडी सांगितलं होतं लोकांना. बट ठीक आहे, आता या हा जो विषय आहे इंद्रायणीचं सर, आता इंद्रायणीचा जो विषय झाला आता पिंपरीमधला, की आपण म्हणू की त्या नदी पात्रातला जो विषय आहे त्याच्यामध्ये आता बऱ्याच लोकांनी बघितलं असेल की आता एक सगळ्यात मोठा विषय चर्चेला असा येतो आहे की आम्ही R झोन मधली प्रॉपर्टी घेतली होती, म्हणजे तो रेसिडेन्शियल झोन होता. ठीक आहे, म्हणजे तो जो एरिया होता सर तो रेसिडेन्शियल झोन होता. ओके. यांची घरं पाडली जात आहेत किंवा जी घरं पाडली गेली आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही R झोन मधली प्रॉपर्टी घेतलेली आहे. R झोन म्हणजे काय आपण जरा समजून सांगू आपल्या व्ह्युअर्सला. R झोन म्हणजे असा झोन असतो की जो रहिवासी लायक किंवा रहिवासी झोन म्हणून ज्याला डिक्लेअर केलं जातं. आता हे झोन डिक्लेअर कोण करतं, तर तुमच्या एखाद्या मालमत्तेला कोणता झोन आहे, म्हणजे ती इंडस्ट्रीयल झोनमध्ये आहे, ती कमर्शियल झोनमध्ये आहे किंवा ती रेसिडेन्शियल झोनमध्ये आहे, हे जे झोन आहेत हे झोन जे नगरविकास खातं आहे की जे डेव्हलपमेंट आहे त्या डेव्हलपमेंटमध्ये झोन ठरले जातात. म्हणजे आपण जर आता पुण्यातलं उदाहरण जर घेतलं तर महानगरपालिकेच्या अंतर्गत किंवा आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत जेव्हा झोन दाखले दिले जातात तेव्हा झोन हे स्पेसिफिक होत असतात की कुठला झोन R झोन आहे म्हणजे रेसिडेन्शियल झोन आहे, ओके, जिथं रहिवास केला जाऊ शकतो. बरोबर. कुठला झोन हा कमर्शियल आहे, जिथं तुम्हाला दुकानं टाकता येतील. ठीक आहे, किंवा कुठला झोन जो आहे तो फक्त पब्लिक युटिलिटीसाठी वापरायचा आहे तुम्हाला, किंवा ओपन स्पेस आहेत, ॲम्युनिटीज आहेत, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना या सगळ्या गोष्टी स्पेसिफाय केलेल्या असतात. मग आता हे जे झोन आहेत या झोनमधनं ही जी आपली ह्या ज्या प्रॉपर्टीबद्दल आपण बोलतोय आत्ता, बरोबर, ठीक आहे, हा विषय आत्ताशी सुरू झाला आहे आणि मी तुमच्या पॉडकास्टमध्ये जे सांगतो की ही फक्त सुरुवात आहे म्हणायला हरकत नाही आहे. कारण जे आजूबाजूला पूर्वी बोर्ड लागले होते 5 लाख रुपये गुंठा, 10 लाख रुपये गुंठा, आणि ज्या खरेद्या झालेल्या आहेत की ज्या खरेद्याच मुळात वादग्रस्त आहेत, तेव्हा जर झोन दाखला बघून किंवा फक्त जागा बघून कोणी खरेदी केली असेल तर उद्या चलून हे फक्त नांदी ठरू नये की हे आत्ता 36 बंगले गेलेले आहेत, आता पुढे 360 बाकी आहेत, हे व्हायला नको आहे. होऊ शकतं सर तसं, 100% होऊ शकतंय सर. पण मग तुम्ही जसं बोललात की ते R झोन होता, रेसिडेन्शियल झोन होता, मग पाडायची काय गरज होती? R झोन आहे किंवा रेसिडेन्शियल झोन आहे, या एका गोष्टीनंतर पुढच्या ज्या गोष्टी असतात महत्त्वाच्या त्या अशा असतात की जर एखादी म्हणजे एखादी मालमत्ता म्हणा किंवा मिळकत म्हणा ती जर आपल्याला रेसिडेन्शियल झोनमध्ये आहे त्याच्यानंतर आपल्याला पुढे हे चेक करावं लागतं की तिथे बांधकामाला परवानगी आहे का. म्हणजे रेसिडेन्शियल झोन असून उपयोग नाहीये, तिथे बांधकामाला परवानगी आहे का हेही चेक करावं लागतं. तुम्हाला चेक करायचं. हे चेक करायचं म्हणजे काय करायचं की कन्स्ट्रक्शन परमिशन आहे का. कन्स्ट्रक्शन परमिशन, ठीक आहे, कन्स्ट्रक्शन परमिशन आपल्याला कोण देणार आहे. जर तुम्ही ग्रामपंचायत हद्दीत असाल तर ग्रामपंचायत कार्यालय देणार आहे, बरोबर, नगर परिषद, नगरपालिका, महानगरपालिका. ही कन्स्ट्रक्शन परमिशन ज्या तत्वांवर किंवा ज्या गोष्टींवर दिली जाते त्याच्यामध्ये बेसिक काही क्रायटेरिया चेक करावे लागतात. ओके. त्या क्रायटेरियामध्ये सगळ्यात पहिल्यांदा विषय आपल्याला हा बघावा लागतो की जर मी एखादी प्रॉपर्टी विकत घेत आहे त्या प्रॉपर्टीचं रेव्हेन्यू रेकॉर्ड म्हणजे त्याचा आयदर 7/12 उतारा किंवा प्रॉपर्टी कार्ड, बरोबर, हे तुम्हाला पहिल्यांदा दिसतं जे तुम्ही चेक करता. मी जर त्या प्रॉपर्टीचा 7/12 उतारा बघतोय आणि त्या 7/12 उतारावरती मला असं दिसतंय की ते जे क्षेत्र आहे तिथं कुठेतरी रिमार्क आहे की ते राखीव क्षेत्र आहे, संरक्षित क्षेत्र आहे, पूर्ण नियंत्रण रेषेच्या हद्दीत आहे, जे हे होतं, असं काही रिमार्क आहेत का त्याच्यावर, आपण चेक केलं पाहिजे. ठीक आहे, हे रिमार्क जर त्या 7/12 उतारावरती असतील, ठीक आहे, ज्याच्यामध्ये पूर्ण नियंत्रण रेषेच्या हद्दीत असेल, ते संरक्षित क्षेत्राच्या हद्दीत असेल, ते जर राखीव असेल,
तर अशा पद्धतीचे रिमार्क जे आहेत, बरं हे रिमार्क कुठं असतात हे पण आपल्या व्ह्युअर्सला सांगतो. 7/12 हा समजण्यास खूप सोपा आहे, फक्त आपण तो शिकला पाहिजे. किंवा प्रॉपर्टी कार्ड ज्याला आपण म्हणतो, सिटी सर्वेचा उतारा. आपल्याला काय बघायचंय, आपल्याला त्याच्यामध्ये इतर अधिकारांचा किंवा अदर राईट्सचा एक कॉलम असतो. सर्वे नंबर, गट नंबर, मिळकतीचा हिस्सा नंबर, एरिया, मालकाचे नाव किंवा धारण करणाऱ्याचे नाव, आणि त्याच्या शेजारी उजव्या हाताला तुम्हाला अदर राईट्स म्हणून एक कॉलम दिसतो, इतर अधिकार. त्या कॉलममध्ये जर तुम्हाला अशा पद्धतीचा एखादा रिमार्क दिसला, ज्याच्यामध्ये कुठं फॉरेस्ट लिहिलेलं आहे, कुठं पूर नियंत्रण रेषा लिहिलेलं आहे, कुठं खाजगी वन लिहिलेलं आहे, कुठं सैन्य दलाचा उल्लेख आहे, कुठं डिफेन्स लँड म्हणून उल्लेख आहे, तर या ज्या गोष्टी आहेत या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. ओके. या ज्या गोष्टी आहेत ह्या कुठेतरी एक छोटासा रिमार्क लिहिलेला असतो. बरोबर आहे. जो रिमार्क कशाचा आहे आपण चेक केलं पाहिजे. जर मी एखादी प्रॉपर्टी विकत घेतोय आणि तशा पद्धतीचं रिमार्क आहे, आता या केसमध्ये काय झालं, लोकांचं म्हणणं असे मग खरेदी खतच कसं झालं. हा म्हणजे खरेदी खत केव्हा निघतं सर? जेव्हा सगळं क्लिअर असेल तेव्हाच निघतं. तर आता त्याच्याच पुढचं तुम्हाला गोष्ट सांगतो. ओके. तुम्ही जेव्हा एखादी मिळकत खरेदी खताने विकत घेतात, आता या बंगल्यांची जी काही खरेदी खतं झाली होती ती जर प्रॉपर्टी नॉन ॲग्रिकल्चरल होती तर 3 गुंठे 2 गुंठे विकणं ठीक होतं. जर प्रॉपर्टी नॉन ॲग्रिकल्चरल नसेल, याचा अर्थ फक्त आर झोन आहे, रहिवासी क्षेत्रातली आहे, पण ती एनए नाही आहे की तिथं प्लॉट पडलेले नाही आहेत, ऑफिशियली लेआउट सँक्शन नाही आहे, ज्याला आपण लेआउट सँक्शन म्हणून म्हणतो, ठीक आहे. अशी जर प्रॉपर्टी नाही आहे तर त्या प्रॉपर्टीचं खरेदी खत जे आहे ते खरेदी खत होताना ती घरपड किंवा आर झोन रहिवासी क्षेत्र म्हणून ती विकली गेलेली असणार आहे. ती प्लॉट मिळकत म्हणून विकत घेतलेली नाही, हे लक्षात घ्या. बरोबर आहे. जर मी प्रॉपर्टी विकत घेतानाच मी जर घरपड घेतोय, वस्ती पड घेतोय, एक रिमार्क असतो वस्ती पड म्हणून, ओके, ती घेत आहे, किंवा जर मी संरक्षित क्षेत्राचा उतारा आहे, पूर नियंत्रण क्षेत्राचा उतारा आहे आणि तो उतारा जोडून जर मी खरेदी खत घेतोय, तर याच्यामध्ये ते खरेदी खत देणाऱ्याने ती कशी दिली किंवा संबंधित दुय्यम निबंधक कार्यालय त्याला जबाबदार आहे का, त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार का, ती आपण विकू शकतो का, याही बरोबरीने तुम्ही हे पण चेक केलं पाहिजे की आपण ती घेऊ शकत होतो का. विकणाऱ्याने विकली, विकायला तर विकणाऱ्याला तर माहिती पण असू शकतं की विकणाऱ्याला माहिती असेल, विकणारा बिझनेस करायला बसलाय. हो, विकणाऱ्याला 100 प्लॉट विकायचेत, ठीक आहे. बाजारात गेल्यानंतर जर मला 1 डझन आंबे घ्यायचे तर मी त्याच्यात एखादा सडका असला तो बाजूला ठेवून देतो. बरोबर आहे. एवढी काळजी मी जर फळं घेताना घेतोय, तर प्लॉट घेताना मी हे बघतो का की ते विकणाऱ्याकडे 100 प्लॉट आहेत, त्याला ते विकायचे ते, तो तुम्हाला चांगले पण विकेल, कुठले पण विकेल, ठीक आहे. आपल्या याच पॉडकास्टमध्ये आपण विकणाऱ्यावरती काय ऍक्शन घेता येईल ते पण बघूयात. ओके, ते नक्की बघू ना. पण सगळ्यात पहिले आपण हे पाहायला पाहिजे की जर मला परचेस करायचं, मी जर परचेसर आहे तर मी काय बघितलं पाहिजे, तर मी हे बघितलं पाहिजे की फक्त 7/12 उतार्यावरती नेमकं लिहिलेलं काय. ओके, ठीक आहे. मग 7/12 उतार्यावरती जर मला आढळलं की तिथं रहिवासी क्षेत्र आहे, पण रहिवासी क्षेत्र लिहिल्यानंतर तिथं कुठेतरी पडीक जमीन म्हणलंय, ओके, तिथं कुठंतरी समजा राखीव क्षेत्र म्हणले, संरक्षित क्षेत्र म्हणले, असे जर काही रिमार्क असतील तर हे जे रिमार्क आहेत हे रिमार्क कशाचे आहेत हे चेक केल्याशिवाय मी खरेदी घ्यायला नकोय. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. बरोबर बरोबर. आणि हे जे आपण आता ज्याच्याबद्दल बोलतोय तिचं या नदीपात्रामध्ये हे रिमार्क होते, ते चेक केले गेले नाहीत आणि खरेदी खतं झाली. त्या 36 लोकांनी ते चेक केलं नाही, घेऊन टाकलं किंवा म्हणजे प्लॉट घेऊन टाकला आणि नंतर बांधून टाकलं तिथे घर, त्यामुळे आज तसं झालं आहे. सर आता हे जे ॲक्शन घेतली जाते ॲक्च्युली तर ही कोण घेतं? हे महाराष्ट्र गव्हर्नमेंट घेतं आहे, हे महानगरपालिका घेते, म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिका, की पोलीस घेत आहे? सर कोण घेतं हे? हा बा, जेव्हा तुम्हाला विना परवानगा बांधकाम केलेलं आहे किंवा विना परवाना बांधकाम केलेलं आहे तुम्ही, ज्याच्यामध्ये तुम्हाला कन्स्ट्रक्शनची परमिशन नाही आहे, ठीक आहे, त्यावेळेस ती बांधकामं हटवण्याचा अधिकार जो आहे तो एन्क्रोचमेंट रिमूव्हलचे डिपार्टमेंट असतं, ज्याला आपण अतिक्रमण विरोधी पथक जे म्हणतो, महानगरपालिकेच्या, त्यांना संपूर्ण अधिकार आहे की ज्यांना बांधकामाची परवानगी नाही आहे जिथे किंवा जिथं अतिक्रमण झालेलं आहे तिथं ते ॲक्शन घेऊन ते संबंधित बांधकाम पाडू शकतात. ओके. आता ह्या ज्या घरांची केस झालेली आहे याच्यामध्ये प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत गेलंय. बरोबर, ठीक आहे. इथे फक्त पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन करून किंवा रिट पिटिशन करून आपण ही गोष्ट सिद्ध करू शकत नाहीत की मी चुकीची जागा घेतली असली तरी तुम्ही त्याला बरोबर डिक्लेअर करा.
याच्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असं सांगतो मी, बऱ्याच आपल्या व्ह्युअर्सनी पण ऐकलं असेल, आपण ब्ल्यू लाईन हा विषय खूप सध्या चर्चेला गेला. ठीक आहे, तो काय असतो तर तुम्हाला जर बघितलं तुम्ही आता पूर्वीच्या काळीच आपण मुळामुठ्याच्या एरियामध्ये जरी फिरायला गेलो कुठं, तरी बऱ्याचशा बिल्डिंग्सवर असं मार्किंग केलेलं असतं. ते जे मार्किंग आहे ना ते निळ्या पेंटने एक अशी पट्टी ओढलेली असते. त्याच्यावरती असा खाली एक त्रिकोण असतो आणि लिहिलेलं असतं पूर नियंत्रण रेषा. बिल्डिंगवर का सर त्या? बिल्डिंग असो, घरं असो, एरिया असो, जिथं जिथं ओके, पूर नियंत्रण रेषा आहे तिथं तिथं डिमार्केशन करण्यात येतं. बरोबर आहे. जर हे डिमार्केशन तिथं बांधकामं नसतील तर डिमार्केशन त्या नकाशांवर केलेलं असतं. जेव्हा मला एखादी प्रॉपर्टी घ्यायची आहे तर त्या प्रॉपर्टीचा नकाशा बघितल्यानंतर मी जर त्या प्रॉपर्टीची मोजणी करून घेतोय, एखादी प्रॉपर्टी परचेस करताना फक्त 7-12 उतारा बघून चालत नाही, तर उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय जे असतं, ज्याला आपण मोजणीचं कार्यालय म्हणतो, बरोबर. ठीक आहे, भूमी अभिलेख कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही जी प्रॉपर्टी तुम्ही विकत घेतायत ना त्या प्रॉपर्टीची तुम्ही विकत घ्यायच्या आधी मोजणी केली पाहिजे. मोजणी ही खूप सोपी प्रक्रिया आहे. ओके. आता ही जी मोजणी तुम्हाला करायची आहे तर TLR जी ऑफिस आहे ती मोजणी तुम्हाला ऑनलाईन करता येते. TLR ऑफिस ऑफिस, लँड रेकॉर्ड ऑफिस. ठीक आहे, ओके. तर लँड रेकॉर्ड ऑफिसमध्ये तुम्हाला ऑनलाईन तुम्ही त्यांच्या वेबसाईटला जाऊन तुम्ही जर तुमचा 7-12 उतारा टाकलात तर तो 7-12 उतारा मेन्शन केल्यानंतर चतुस्सीमा मेन्शन करायच्या, आजूबाजूला कोण लोक आहेत, मोजणीचं ऑनलाईन चलन फाडायचं, जी काय असते ती फीस भरायची. ती फीस भरल्यानंतर तुम्हाला मोजणीची एक तारीख मिळते. ओके. ज्या डेटला लँड सर्वेअर किंवा मोजणीची लोक त्या प्रॉपर्टीवर येतात ती प्रॉपर्टी मोजली जाते, चेक केली जाते सगळ्या पद्धतीने बाउंड्रीज टाकून. बरोबर. आणि मग त्याचा तुम्हाला एक नकाशा मिळतो, ज्या नकाशामध्ये मार्किंग केलं जातं की ही जी प्रॉपर्टी आहे ही कोणत्या क्षेत्रात आहे, कोणत्या झोनमध्ये आहे. ओके. तिथं अशी एखादी ब्लू लाईन असली तर ती तुम्हाला काढून मिळते. जर यांनी ज्यांनी घरं घेतली त्यांनी ते रेकॉर्डचे त्यांनी जर ती मोजणी करून घेतली असती आणि मोजणी केल्यानंतर तो जो मोजणीचा नकाशा आहे तो तुमच्या झोन दाखल्याच्या नकाशाबरोबर कम्पेअर केला असता तर तुम्हाला आज ही माहिती मिळाली असती की बाबा मी जिथं बंगला बांधतोय तिथं ब्लू लाईन गेलेली आहे, हे नदीचं पात्र आहे, त्या पात्रामध्ये मी घर बांधतोय, तेव्हा हे बेकायदेशीर आहे, हे आज न उद्या तुटणार आहे. किंवा ऍक्च्युली आपण आता म्हणजे हे तर सर लिगली तुम्ही गोष्टी सांगितल्या, जर जोरात पूर आला तर त्यांचं नुकसान होणारच होतं ना, असं पण जर बघायला गेलं तर त्याच्यातही त्यांचे घरे गेलेच असते. मग मी तुम्हाला आपला तुम्ही सुरुवातीला बोललो तो होतो point सांगितलं. की काय असतं, आपण ते शेणाचं आणि मेणाचं घर म्हणून ते चिवचेन काऊची जी स्टोरी असायची, बरोबर. तो प्रकार इथं नाही झाला का? खरी गोष्ट आहे सर. आपण घर बांधताना नदीपात्रात बांधलं हां. आणि आता नदीपात्रात बांधल्यानंतर मी काय करू शकतो? ठीक आहे, ही तर गोष्ट क्लिअर आहे की ते नदीपात्रात आहे किंवा ब्लू लाईन मध्ये येत आहे, उतारा चेक झालेला नाहीये, झोन दाखले चेक झाले नाहीयेत. हो. ठीक आहे, आता पुढं काय? आता त्या लोकांनी काय करायचं? तर आता ज्या लोकांवर ही परिस्थिती येते त्याच्यामध्ये बघा, विषय असा आहे की तुमचं खरेदी खत जर झालेलं आहे, हां, तुम्ही जर पेमेंट केलं आहे, तुम्ही जर कन्स्ट्रक्शन केलं आहे आणि हा सगळा प्रकार घडला असेल तर याचा अर्थ तुमची फसवणूक झालेली आहे. ओके. पण मग सर तुम्ही जसं बोलले की ते LR रेकॉर्ड, TLR रेकॉर्ड जो आहे तो चेक केला असता यांनी, तर कारण यांनी तर विकत घेतलं ना सर त्यांच्याकडून, मग फसवणूक कशी? आता काय असतं, विकत घेताना जर त्यांनी हा विषय या लोकांना सांगितला असेल की तुम्हाला इथं घरं बांधायला परवानगी आहे, ठीक आहे, आपण असं गृहीत धरू की आता बऱ्याच लोकांचे आपण व्हिडिओज बघतोय, मला काही लोकांचे फोन पण आले, कालपासून हेच फोन चाललेत सगळे. आपण असं समजत की बाबा ठीक आहे, या लोकांना तिथं कोणी सांगितलं, काही जण म्हणतात महापालिकेचे काही अधिकारी आले, त्यांना आम्ही पैसे दिले, प्रत्येक घराकडनं त्यांनी पैसे गोळा केले, एका स्लॅबला एक अमुक अमुक रेट ठरला होता. समजा जर कोणी तुमच्याकडनं असे पैसे घेत असेल, बरोबर सर, तुम्हाला जर कोणी म्हणत असेल की तिथं बांधकाम करा आणि या गोष्टीचे जर पुरावे तुमच्याकडे असतील तर तुम्ही कमीत कमी काय करू शकता की भारतीय न्याय संहितेचं जो सेक्शन 175(3) आहे त्यानुसार या लोकांविरुद्ध तुम्ही फौजदारी कंप्लेंट दाखल करू शकता. तुम्ही त्यांच्याविरुद्ध आर्थिक नुकसानीसाठी पण केस दाखल करू शकता. म्हणजे या लोकांना आता पर्याय काय आहे, हे क्रिमिनल केसेस फाईल करू शकतील, हे पोलीस कंप्लेंट देऊ शकतील आणि यांचं झालेलं आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी म्हणून त्यांना फाईट किंवा लिगल फाईट करता येईल. पण त्याला मर्यादा आहेत. बरोबर, मर्यादा कशा आहेत की जिथं परवानगीच नाही आहे तिथंच आपण बांधून बसलोय, तर फसवणुकीच्या क्रायटेरियाला पण या केसेसला पण काय मर्यादा राहतील. बरोबर आहे सर, असा प्रकार आहे सगळं. कारण तुम्ही जसं बोलले की ते आता टीव्हीवर येऊन बोलतायत की आम्ही अधिकाऱ्यांना पैसे दिले, हे दिलं, ते दिलं. आता ते तुम्ही दिले म्हणजे तुम्हाला माहिती होतं की चुकीचं काम तुम्ही केलेलं आहे,
त्याशिवाय दिले काय, आपल्याकडे पावती आहे का त्या पैशांची, असं होतं. बरोबर आहे. आता काय होतं की आपण या निमित्ताने फक्त हा जो विषय आहे याच्यामध्येच आता अजून काही जे नवीन विषय सुरू झालेले आहेत किंवा आता कालपासून जो काही विषय चाललाय त्याच्यामध्ये असं होतं की या लाईन्स काय असतात नेमक्या. तर हा जो काही ब्लू लाईनचा प्रकार आहे की पूर नियंत्रण रेषा, त्याचबरोबरीने काही डिफेन्स एरियाज पण आहेत पुण्यामध्ये. ठीक आहे, त्याच्यामध्ये पण पिंपरी भागातला काही एरिया आहे, पुणे भागातला पण काही एरिया आहे, आणि ऑल ओव्हर महाराष्ट्र पण बरेचसे असे एरियाज आहेत की जिथे आर्मी किंवा डिफेन्सचं चांगली ऍक्टिव्हिटी आहे. तर त्यांची जी सैन्य दळ आहेत किंवा त्यांचं समजा ॲम्युनिशनची फॅक्टरीज आहेत, त्यांच्या काही बाकीचे युनिट्स आहेत, बरोबर, तर तिथं देखील काय असतं, सैन्य दल काही क्षेत्र संरक्षित करतं. हो, ते जे क्षेत्र संरक्षित केलं जातं, म्हणजे सैन्य दल जेव्हा क्षेत्र संरक्षित करतं, ते क्षेत्र संरक्षित करताना त्याला रेड लाईन मारली जाते. जसं आपण आता इथे ब्लू लाईन म्हणतोय का, तशी ती रेड लाईन आहे. ओके. आणि या रेड लाईन मध्ये पण जो रेड झोन असतो, म्हणजे ही जर रेड लाईन जर त्या प्रॉपर्टीवर असेल तर तिथं जर कोणी कन्स्ट्रक्शन केलेलं असेल तर त्यांनी पण आज लक्षात ठेवावं की आज न उद्या नंबर लागणार आहे. सर होईलच का, तोडतीलच आता? हो सर, पण असं मध्येच कसं काय तोडायला लागले? काय होतं माहिती का, जेव्हा टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट जे आहे ते जेव्हा एखाद्या टाउनमध्ये प्लॅनिंगनुसार कन्स्ट्रक्शन झाले आहेत की नाही, बरोबर आहे, याचा सर्वे करून रिपोर्ट तयार केले जातात, तेव्हा टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटला जर लक्षात येत आहे की हे चुकीचं घडते, बरोबर, चुका कुणी केल्या, त्यात सरकारी अधिकारी होते, लोक होते, हा विषय नाही, पण जर चुका झाल्या असतील तर त्यांच्या विरुद्ध ऍक्शन्स हे घेतल्या जाणार आहे. मग सर, एअरपोर्टच्या आजूबाजूला पण ते लोकांनी घरं बांधून टाकले. आता आपण जर बघितलं विमाननगर एरियामध्ये एअरपोर्ट आहे, तर एअरपोर्टच्या साईडला पण काही पार्ट आहे असा की जिथं लोकांनी घरं बांधून टाकले आणि त्यांनाही असंच होतं की होऊन जाईल. तो एरिया पण जरा म्हणजे तशा एरियांमध्ये पण एअरपोर्टचं काय झालेलं आहे की एअरपोर्टचा एक सेपरेट लॉ आहे. जसं आता समजा आता सासवडमध्ये सध्या आता काही जागा एअरपोर्टसाठी म्हणून रिझर्व चाललेली आहे. ठीक आहे, आता ड्रोनद्वारे झाली पुरंदर एरियामध्ये, बरोबर आहे. तर त्या पुरंदर एरियातला असो किंवा इकडचं आपलं विमाननगरचं असो, किंवा आता मध्यंतरी माझं रत्नागिरीमध्ये पण एक काम चाललं होतं, तिथं माझे एक क्लायंट आहेत, ते एअरपोर्टच्या जवळ जागा घेत होते, त्यांना काही प्रश्न आले होते. एअरपोर्टसाठी जेव्हा एखादी जागा संरक्षित केलेली असते तिथं देखील तुम्हाला हे बघावं लागतं की ती जी काही धावपट्टी आहे, ठीक आहे, जिथून समजा डिपार्चर आहे, लँडिंग आहे, बरोबर, आणि त्याचे जे विजन्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला परत मध्यभागी जे काही सेंट्रल लाईन असते तिथून एक रिबन लाईन आहे, आणि त्या रिबन लाईन पासून 1.5 किलोमीटर, 1 किलोमीटर, 30 मीटर या पद्धतीचं रेडियन्स जे आहे ना ते तुम्हाला ते व्हर्टिकल आणि नॉन व्हर्टिकल टाकून ते चेक करावं लागतं. त्याच्यामध्ये देखील जर तुमच्या घराची उंची ही त्यास बाधा ठरत असेल तर तशा पद्धतीची बिल्डिंग तिथं बांधता येत नाहीत. जर बांधल्या असतील, उद्या ऑब्जेक्शन लागले तर ते पाडावेच लागतील ते. बरोबर आहे सर. आता म्हणजे आपण सगळ्या गोष्टींवर चर्चा केली की असे कन्स्ट्रक्शन खेडोपाडी आपण पाहतो सर तर असतात, मग तिथं थोडासा वेगळा इशू का येतो की म्हणजे खेडोपाडी करू देतात या गोष्टी? कारण खेडोपाडी करू देतात असं नाहीये. जो टाउन प्लॅनिंग ऍक्ट आहे ना, तो ऍक्ट जो आहे तोच टाउन्स जे आहेत त्यांना आलेला आहे, की जे कॉर्पोरेशन्स आहेत त्यांना काय होतं की आपण काय करतो की बाबा आपल्याकडे डीपी असतो, डेव्हलपमेंट प्लॅन असतो, डेव्हलपमेंट प्लॅन नुसार सिटी डेव्हलप होत असते, बरोबर, आपल्याकडे मेट्रो झालेल्या आहेत, अंडरग्राऊंड ट्रेन्स यायला लागलेल्या आहेत, सगळ्या गोष्टी डेव्हलप होतात. या डेव्हलपमेंट होताना काही रूल्स आहेत, ओके, ते रूल्स आपण समजून घेतले पाहिजेत. समाजात वावरताना जगताना ते रूल आपण फॉलो केले पाहिजेत. प्रॉपर्टी परचेस करण्याचे पण खूप छोटेसे रूल आहेत आणि सोपे रूल आहेत. प्रॉपर्टीमधली इन्व्हेस्टमेंट ही खरंच चांगली आहे, लोकांनी ती केली पण पाहिजे, बरोबर. तुम्ही तुमचं हक्काचं घर घ्या, फ्लॅट घ्या, प्लॉट घ्या. शेवटी असे की बाकी तुमचं शेअर मार्केट पडलं तरी चालेल, पण प्रॉपर्टीचं मार्केट पडत नाही असं म्हणत नाही, भाव तेवढा तरी राहतो. मग प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करा, पण इन्व्हेस्ट करताना आपण चेक काय केलं पाहिजे की मी जिथे इन्व्हेस्ट करतो आहे ती प्रॉपर्टी कोणत्या झोनमध्ये येत आहे. ओके, जर ॲग्रिकल्चरल प्रॉपर्टी असेल तर ॲग्रिकल्चरल प्रॉपर्टी घेताना देखील मी ओनरशिप किंवा टायटल व्हेरीफाय करून घेतोय का. ओके, मी ज्याच्याकडनं घेतोय त्याला ते विकण्याचे अधिकार आहेत का, मी त्याच्या बाउंड्रीज किंवा फेन्सिंग क्लिअर करून घेतलेत का, त्याचे नकाशा मी बघितले आहेत का, मला जायला रस्ता आहे का. ओके, मी प्लॉट घेतला जायला रस्ताच नाही, अशा पण काही केसेस होतात. बरोबर. या ज्या गोष्टी आहेत ना, या काही बेसिक्स नॉर्म्स आहेत, या सगळ्या गोष्टी चेक करून जर आपण घेतलं तर असं कुठलंही अडचण कोणालाच येणार नाही. बरोबर आहे सर. आता सर एक लास्ट आपण टॉपिककडे आलोय तर सर, आता ज्या लोकांना हा इश्यू फेस होतो, तुम्ही सांगितलं केस करा, आता
ते करतीलही, या गोष्टी होतील म्हणजे कोर्टात वगैरे. पण काय ऑप्शन अजून काय वाटतं तुम्हाला लिगली? अजून हे लोक काय करू शकतात की यांना त्यांचं हक्काचं घर तिथे नाही पण दुसरीकडे कुठेतरी गव्हर्नमेंट आधी अशा काही झालेलं आहे का? म्हणजे असे एक्झाम्पल की आहेत का की ज्या लोकांनी असे घर बांधलेले होते आणि त्यांचं महापालिकेने तोडलं, मग त्यांना महापालिकेनेच दुसऱ्या ठिकाणी बांधून दिलं, असं होऊ शकतं की असे काही एक्झाम्पल? या केसमध्ये ते होणार नाही. त्याचं कारण असं आहे की तिथं घर बांधायला परवानगी नाहीये. याचा अर्थ त्यांनी घेतलेल्या जागा त्यांच्या नाहीयेत असं नाही. हां, त्यांना कोणी विस्थापित केलेलं नाहीये. हे नियम केव्हा लावले जातात? जेव्हा गव्हर्नमेंट एखादी प्रॉपर्टी ॲक्वायर करतं आणि ती ॲक्वायर केल्यानंतर तिथल्या लोकांना दुसरीकडे विस्थापित केलं जातं, बरोबर. त्यांना पोर्ट केलं जातं, तेव्हा हे नियम लागतात. यांनी जी काही शेती घेतलेली आहे ती शेती नदीपात्रात आहे. पण सर ती रेसिडेन्शियल शेती आहे. आता ते रेसिडेन्शियल शेती त्यांनी ती शेवटी कसं असतं, तो आर झोन आहे, हां, पण त्यांना ते बांधकाम करायला परवानगी नाहीये. बरोबर आहे. जागेची खरेदी त्यांची कॅन्सल झालेली नाहीये. म्हणजे जे झालं सर खूपच वाईट झालं. आता आपण तर सोल्युशन त्यांना काय, तुम्ही जसं बोलले की ते कोर्टात केस लढू शकतात या गोष्टी. कोर्टात लढू शकतात. आपण मला वाटतं एकच आहे की पुढच्याच ठेस मागचा शहाणा. ठीक आहे, ज्या चुका घडलेल्या आहेत बाकी लोकांनी त्या बाकी लोकांनी पुढं करू नये. एक्झॅक्टली. आणि याच्यावरून आपण एक गोष्ट अगदी खूणगाठ बांधून ठेवावी की जर प्रॉपर्टी घ्यायची असेल हां तर इथून पुढं प्रॉपर चेक केल्याशिवाय घेणं नाही. सर आता आपण तुम्ही सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपरली समजवल्या की काय चुका झाल्या असतील आणि कोणी काय बघितलं पाहिजे घर घेताना किंवा प्लॉट घेताना. पण आता एखाद्या व्यक्तीचं घर ऑलरेडी त्याने घेतलेलं आहे पुण्यामध्ये किंवा अख्ख्या महाराष्ट्राची आपण गोष्ट करतोय सर, आणि त्याला जर चेक करायचं आहे की माझं घर घेतलेलं प्लॉट किंवा मी बांधलेलं घर हे कोणत्या झोनमध्ये आहे किंवा त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं नंतर अशी आडकाठी किंवा ते तोडलं जाणार नाही, तर त्यांच्यासाठी काही ऑप्शन आहे सर? नक्कीच आहे. म्हणजे मी काही गोष्टी सांगतो, अगदी नोट करून घेतल्याच काही तरी हरकत नाही. ओके. आपल्याकडे जर प्रॉपर्टी आहे, मग तो प्लॉट असो, शेती असो, राहतं घर असो, फ्लॅट असो, एक गोष्ट करायची आहे, आपण आपली प्रॉपर्टी जी आहे त्या प्रॉपर्टीचं प्रॉपर्टी कार्ड म्हणजे एक तर 7/12 उतारा किंवा सिटी सर्वे उतारा काढला पाहिजे. ओके. तो कमीत कमी आपल्याकडे एक 6 महिन्यात एकदा तरी आपण तो काढावा. वर्षांना 2दा तरी तुम्ही तो काढून चेक करत जरा की स्टेटस काय आहे. 7/12 आपल्या प्रॉपर्टीचा, स्वतःच्या प्रॉपर्टीचा. का बरं सर असं? म्हणजे तो चेंज होऊ शकतो का? काय होतं की तुम्हाला माहिती नाहीये की तिथून समजा आपण एखादी शेती घेतली आहे, एखादा प्लॉट घेतलाय, बरोबर, आणि उद्या चलून तिथून एखादा महामार्ग जाणार आहे, एखादा रोड जाणार आहे, रिझर्वेशन पडणार आहे, तर त्याचं डिमार्केशन ना त्या 7/12 उतारवरती आलेलं असतं. अपडेट होत असतं का सर? ते अपडेट होतं, ते चेक करा काढून. राईट, ठीक आहे. ते चेक केल्यानंतर काय करा की तुम्ही त्या जागेची, संबंधित जागेची TLR ऑफिसमधनं मोजणी करून घ्या, डिमार्केशन करून घ्या की माझ्या नावावर जी जागा आहे त्या जागेचा नकाशा माझ्याकडे पाहिजे. मग तो हद्द कायम असेल किंवा पोट हिस्सा असेल, पण माझ्याकडे मोजणी झालेली पाहिजे, नकाशा पाहिजे. जिथं माझी जागा आहे त्या जागेचा झोन दाखला काढून घ्यायचा आहे. संबंधित ग्रामपंचायत, महापालिका, महानगरपालिका झोन दाखला काढून घ्यायचा त्या जागेचा. या 3 गोष्टी जरी केल्या ना आपण, झोन दाखला काढून घेणे, उतारा अपडेट ठेवणे आणि मोजणी करून घेणे, ठीक आहे, तरी आपण बऱ्यापैकी या गोष्टी चेक करू शकतो की मी आता सेफ आहे का. ओके. तर बेसिकली एवढ्या गोष्टी चेक केल्या, बरोबर आहे. आणि या जर सगळ्या पॉझिटिव्ह असतील तर शांत चित्ताने झोपायला हरकत नाही. आपण आपल्या घरात सेफ आहेत. बरोबर आहे. पुण्यातही असे काही एरियाज असू शकतात की ज्यांनी घरं घेतली असेल तर ते अशा पद्धतीने चेक करू शकतात. आणि काय वाटतं सर की अजून घरं जाऊ शकतात? तर अजून घरही जाऊ शकतात. हां. काही अपार्टमेंट्स किंवा फ्लॅट्सच्या बाबतीत पण आपण याच्यातून एक जागरूकता लोकांना सांगू की आपण हे पण बघितलं पाहिजे की आपल्या फ्लॅट सिस्टीमचं कम्प्लिशन सर्टिफिकेट आहे का. आपण ज्या फ्लॅटमध्ये राहतोय ओके. त्या फ्लॅटचं कम्प्लिशन झालेलं आहे का. हां. सँक्शन फ्लोअर एकूण किती आहे आणि माझं घर किती मजल्यावर आहे हे मला माहिती असलं पाहिजे. मला हे पण माहिती असलं पाहिजे की जिथं मी राहतोय त्या अपार्टमेंटचं किंवा फ्लॅटचं कन्व्हेन्स डीड झालेलं आहे का. कन्व्हेन्स डीड म्हणजे बिल्डरनी ती प्रॉपर्टी सोसायटीच्या किंवा फ्लॅट ओनर्सच्या हातात हँडओव्हर केली आहे का. हां. जेणेकरून उद्या चलून जर काय प्रॉब्लेम झाला, बिल्डिंग पडली, तर जो खालचा प्लॉट आहे त्या प्लॉटवर आमच्या सगळ्यांची मालकी राहील, आम्हाला परत नवीन बिल्डिंग तरी बांधता येईल. ओके. किंवा एखाद्या बिल्डरला पुढे देता येईल. बरोबर आहे. त्यामुळे फ्लॅटमधल्या राहणाऱ्या लोकांसाठी कन्व्हेन्स डीड चेक करा, किती फ्लोअरची परमिशन आहे ते चेक करा, कम्प्लिशन सर्टिफिकेट चेक करून घ्या. या बेसिक गोष्टी फ्लॅट ओनर्सनी पण चेक करणं आता गरजेचं झालंय. बरोबर आहे. ते पण चेक करायला हरकत नाही. सर तुमचं मनापासून धन्यवाद. तुम्ही
प्रत्येक पॉडकास्टमध्ये लोकांच्या समस्या सॉल्व्ह करतात. एक पॉडकास्ट आपण केला घटस्फोटांवर. जेव्हा एखाद्याचा घटस्फोट होतोय तर घटस्फोट झाल्यानंतर प्रॉपर्टीचं डिस्प्यूट कसं एका फ्लॅटमध्ये लोक लोन करतात आणि मग ते कसं झालं पाहिजे त्यावर केलाय. संतोष देशमुख अतिशय संवेदनशील मुद्दा होता सर. त्या मुद्द्याला तुम्ही अतिशय व्यवस्थितपणे हाताळलं आणि प्रॉपरली काय कोर्टाचं काय स्टँड असू शकतो त्यावर, त्याच्यानंतर पोलिसांचा काय स्टँड असू शकतो किंवा नातेवाईकांचा त्यांच्या या गुन्हेगारांचं काय असू शकतं, या सगळ्या मुद्द्यांवर तुम्ही सांगितलं. आणि आज पुणेकर जे घाबरले, ज्यांचे घर आहे की आमचंही घर तुटलं जाईल का, आमचंही घर तोडलं जाईल का, या मुद्द्याला पण तुम्ही अतिशय छानपणे एक्सप्लेन केलं सर की कसं तुम्ही याच्यातून वाचू शकता. आणि ज्याही लोकांची आता घरं असतील आणि सरांनी सांगितलेल्या त्या याच्यात येत असतील तर म्हणजे त्या तुम्ही जर तो रिपोर्ट काढला TLR रिपोर्ट किंवा तुम्ही जे मुद्दे सांगितले तर तुम्ही शांतपणे झोपू शकता. सरांनी टायटल सर्च रिपोर्ट आहे, TSR रिपोर्ट असतो तो. आणि या असते शेवटी पुढच्या स्टेज मागचा शहाणा. हां हे तरी आपण बघावं लागेल, पण आता तरी आपल्याला जागा व्हावं लागेल. करेक्ट सर. म्हणजे आपण आज जे बोलतोय ते आपली एकच भावना आहे की बाबा लोकांमध्ये जागरूकता वाढावी आणि लोकांकडून अशा चुकीच्या गोष्टी घडून नये जेणेकरून त्याचा भुर्दंड त्यांनाच बसेल, त्यांना त्यांच्या कुटुंबाला तेव्हा त्यांच्या कुटुंबाला त्रास होईल. धन्यवाद सर.